सो हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि परत मी एकदा तुमच्यासमोर आलेली आहे. तर आज मी साडी वेअर केलेली आहे. तुम्हाला कसं वाटते तुम्ही सांगा, मी कशी दिसते. तर खूप दिवसानंतर मी साडी घातलेली आहे. मला साडी घालताच येत नाही, त्यामुळं मी साडी घालतच नाही. आणि झाली गोष्ट आज घालण्याची, तर आज माझी इच्छा झाली. म्हणजे मी याचं ब्लाऊज वगैरे बघत होती की छान दिसते की नाही, म्हणून फिटिंग वगैरे होते की नाही. पण थोडंफार झालं आहे. पण बघू आता. मला दिवाळीला पण काही शॉपिंग करता येणार नाही आहे. घरी थोडं पैशाची टंचाई चालू आहे, तर नाही होणार आहे. आणि दसऱ्याला पण माझ्याकडे ऑलरेडी मी साडी घेतलेली आहे, दिवाळीसाठी पण साडी आहे. पण मला ही साडी खूप आवडते. ही माझ्या लग्नाच्या आधीपासूनची साडी आहे. म्हणजे मी जेव्हा पण पाहुणे वगैरे येत होते ना, तर मी हीच साडी घालायची. आणि हीच माझं फेवरेट कलर आहे पिंक. आणि याच्यावरती पिंक कलर एकदम कॉम्बिनेशन खूप छान आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि माझा मुलगा आहे, तो खूप नॉटी आहे आणि दिवसभर मस्त्या करत राहतो. तर तुम्ही नक्कीच सांगा की ही साडी कशी दिसते, तुम्ही ही घालायची का नाही घालायची. कारण मला तर खूप आवडलेली आहे ही साडी. आणि मला पण असं वाटते ना, हे ड्रायक्लीन वगैरे करा. आणि ब्लाऊज जे आहे ना, ब्लाऊजमध्ये थोडा प्रॉब्लेम दाखवते. तर मी काय करणार आहे की सेम जर असं ब्लाऊज मला मिळालं तर मी बाहेरूनच विकत घेणार आहे. पण शिवायला पण सेम तेवढेच पैसे जाणार आहे. मग मी विचार केला थोडं स्टिचेस मारून थोडं माझ्या साईजचं फिटिंग वगैरे करून घेतलं ना, तर थोडं बरं वाटेल. तर बघू, काहीतरी ॲडजस्टमेंट करणार. आणि माझी फेवरेट साडी आहे, मला खूप आवडते. आणि मला ड्रायकर केल्यानंतर एकदम खूपच छान दिसणार आहे. तर तुम्ही